डाळबट्टी म्हटलं की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे बनवण्याची. तसेच आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने डाळबट्टी बनवतोय. ती बट्टी एकदम खुसखुशीत आणि मस्त खरपूस लागते. बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते. तोडल्यावरती सुद्धा एकदम मस्त खुसखुशीत झालेली आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे. तर आतमध्ये मऊसूत आहे. बघू शकता. खूप खूप छान लागते. या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि मस्त फोडणीचं साधं वरण बनवतोय. एकदम सोपी पद्धत आहे. कधी बट्टी खावीशी वाटली तर नक्कीच या पद्धतीने साधं वरण फोडणीचं आणि डाळबट्टी नक्की बनवून बघा. चला तर मग आता वरणाची आपण डाळ शिजवून घेऊया. इथे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. तिन्ही डाळी मी ते समान घेतलेल्या आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका कुकरमध्ये टाकून घेतल्या आणि आपल्याला यामध्ये पाणी टाकून ही डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. यामध्ये काही टाकलेलं नाही, मीठ किंवा हळद काहीच टाकलेलं नाही. फक्त डाळ धुवून टाकली आणि कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती